साताऱ्याच्या फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने आता नवं वळण घेतलंय। सुरुवातीला मृत डॉक्टर तरुणीच्या हातावर सुसाईड नोट आढळून आली होती। त्यामध्ये पीएसआय गोपाल बदनेने संबंधित महिला डॉक्टरवर 4 वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकरने शारीरिक मानसिक छळ केल्याचा उल्लेख होता। त्यापैकी प्रशांत बनकरला अटक झाली आहे, तर बदने या आरोपीने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। आरोपींना अटक झाली असली तरीही ही केस सुटत नाही। रोज नवे खुलासे केले जातात। यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर होत असलेले आरोप, शिवाय डॉक्टरांच्या हातावरच्या सुसाईड नोट मधील आणि तिने याआधी लिहिलेल्या तक्रार पत्रावरील हस्ताक्षर हे वेगवेगळं असल्याची शंकाही व्यक्त केली जाते। काय खरंय काय खोटंय त्याबद्दल सविस्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी जयश्री आगवणे या महिलेसोबत पत्रकार परिषद घेतली। फलटणच्या डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणी तरुणीच्या हातावरील वेलांटीकडे त्यांनी लक्ष वेधलं। 4 पाणी पत्रात पोलीस निरीक्षक हा शब्द 9 वेळा आलाय। हे पत्र पाहिल्यावरती लक्षात येतं की त्यातील हस्ताक्षर आणि त्या महिलेच्या हातावर असलेली वेलांटी यामध्ये फरक आहे। पत्रात लिहिलेली वेलांटी ही दीर्घ आहे, तर तिच्या हातावरील वेलांटी ही वेगळी आहे। हस्ताक्षरही जुळत नाहीये, त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत शंका घेण्यास वाव आहे। हातावर लिहिलेलं जे आहे ते दुसऱ्या कोणी लिहिलंय का याची चौकशी झाली पाहिजे। या प्रकरणी उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समिती नेमावी। मी हस्ताक्षराचा अहवाल मागवलाय आणि ते 2 दिवसात मला मिळेल असं ते म्हटलंय। त्यांनी आणखी खुलासा केलाय की बहीण आणि भाऊ हे दोघेही वेळेबाबत वेगवेगळं बोलतात। बहिणीचा फोन पोलिसांनी उचलला होता। पोलीस सांगतात की आत्महत्या संध्याकाळी 7 वाजता झाली। मग डॉक्टरांच्या मृत्यूनंतर रात्री 11 वाजता त्या महिलेने व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा केला? मग हा वेळेचा फरक कसा आहे? म्हणूनच आमचा संशय पोलिसांवर आहे असा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। सुषमा अंधारेंनी असाही आरोप केलाय की महिला आयोगाच्या अध्यक्षा या मृत महिला डॉक्टरांच्या चारित्र्याचं हनन करतात, कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे असाही त्यांनी संशय व्यक्त केलाय। या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप केलेत। घटनास्थळावरील मुद्देमाल जप्त केला जातो आणि ती माहिती गोपनीय असते। केवळ कोर्टासमोरच ती माहिती सादर केली जाते। निंबाळकर आणि महाडिक यांचा इतरांशी संपर्क झालाय का हा सीडीआर आम्हाला पाहायचा आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्यात। अंधारेंच्या या आरोपांवर आधी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः उत्तर दिलेलं नव्हतं। मग 27 ऑक्टोबर रोजी त्यांच्या वकिलाने म्हणजेच धीरज घाटगे यांनी पत्रकार परिषद घेऊन निंबाळकरांची बाजू मांडली होती। अंधारे यांनी केलेल्या आरोपानुसार ऊस मुकादमांना उचलून आणणं, मारहाण करणं, पोलिसांकडनं अनफिट असतानाही फिट असल्याचं पत्र घेण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी डॉक्टरांवर दबाव आणला असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय। मात्र असा एकही प्रसंग कधीच घडलेला नाहीये। सुषमा अंधारे ज्यांच्यासोबत जयश्री आगवणेंबरोबर बसल्या होत्या त्यांच्यावरती आधीच मोकाचा आरोप आहे। फलटण पोलीस ठाण्यावर हल्ला करून पोलीस ठाण्याचं नुकसान केलं, तिथल्या कर्मचाऱ्यांना कायदेशीर कर्तव्यापासून परावृत्त केल्यामुळे त्यांच्यावर 353 आणि 307 खाली गुन्हा दाखल केलाय। केवळ रणजित नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे किंवा सुषमा अंधारे यांनी 48 तासांमध्ये लेखी माफी मागावी, अन्यथा 50 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी असं म्हणत निंबाळकरांनी सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांच्या विरोधात 50 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय। निंबाळकरांच्या वकिलाने घेतलेल्या पत्रकार परिषदेच्याच दिवशी म्हणजे 27 तारखेला आणखी एक मोठी घडामोड फलटणमध्ये घडली। ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फलटणमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एक प्रकारे क्लीन चिटच देऊन टाकली। परवा आमच्या एका लहान बहिणीचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झालाय, त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली। सगळं सत्य बाहेर येतंय। त्या भगिनीला न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही। काहींनी त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्नही झाला। कारण नसताना रणजित दादा आणि सचिन दादांचं नाव घालण्याचा प्रयत्न झाला। असं काही असतं, एवढीशी तरी शंका असती तर मी आलोच नसतो असं म्हणत अप्रत्यक्षपणे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे। याच कार्यक्रमात रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आपली बाजू मांडली की फलटण मधली डॉक्टर भगिनीने आत्महत्या केली, त्याचं कारण तिने हातावर लिहून ठेवलंय। तरी पण माझ्या बाबतीत राजकारण सुरू केलं। मलाही 2 मुली आहेत, पण अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रकरणात नाव जोडलं जातं तेव्हा मनाला वेदना होतात। कितीही शिंतोडे टाकू द्या, जोपर्यंत मन साफ आहे, आत्मा साफ आहे, तोपर्यंत कोणाला घाबरणार नाही असं म्हणत माजी खासदार नाईक निंबाळकरांना अश्रू अनावर झाले। पण मृत डॉक्टरांच्या तक्रारीच्या पत्राकडे आणि नातेवाईकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचे आरोप निंबाळकरांचे विरोधक करतात।
महिला डॉक्टरने डीवायएसपींकडे केलेल्या तक्रार पत्रात खासदार आणि त्यांचे 2 पीए एवढाच उल्लेख केलाय, मात्र त्यात त्यांची नावं मात्र लिहिलेली नाहीत। पण मृत महिलेच्या डॉक्टरच्या नातेवाईकांनी आरोप केलेत की चुकीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स बनवण्यासाठी राजकीय तसंच पोलिसांकडूनही प्रचंड दबाव असायचा। यासाठी माजी खासदाराच्या पीएनकडूनही फोन यायचा, त्यामुळे या प्रकरणात राजकीय दबाव असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पण माजी खासदारांवर सुषमा अंधारे यांच्याद्वारे होणाऱ्या आरोपाबाबत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं असं म्हणणं आहे की राजकीय आरोप प्रत्यारोप याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही। एका महिलेने दुर्दैवाने आत्महत्या केली आहे, तिने हातावर 2 नावं लिहून ठेवली आहेत, त्यानुसार तपास सुरू आहे, त्या पलीकडे यात कोणताही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। याशिवाय या केसमधील अपडेट्स समोर आले ते म्हणजे संबंधित डॉक्टरांची डायरी ही पोलिसांच्या हाती लागली आहे। या महिला डॉक्टरला रोज डायरी लिहिण्याची सवय होती। मागील काही महिन्यांपासून या महिला डॉक्टरवर पोलीस, डॉक्टर आणि राजकारण्यांकडून कसा दबाव येत होता याबाबतची नोंद देखील या डायरीमध्ये असल्याचं तुषार दोशी यांनी सांगितलंय। या डायरीमधील तपशील तपासले जातील। शिवाय निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांचे मृत महिला डॉक्टर सोबतचे कॉल्स, मेसेजेस पोलीस तपास करतायत। या प्रकरणी दोघंही आरोपी पोलीस कोठडीत आहेत। मृतदेह ज्या दिवशी सापडला त्याच्या अगोदरपासूनचे हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले। यामध्ये स्वतः महिला हॉटेलमध्ये आल्याचं दिसतंय। याशिवाय संपूर्ण काळात इतर कोणतीही संशयास्पद हालचाल झालेली दिसत नाहीये। दरम्यान डॉक्टर महिला लॉजवर का गेली हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही। बाकी होत असलेल्या आरोपांमुळे या केसमधील माजी खासदार निंबाळकरांचं कनेक्शन खरंय की खोटंय की फक्त राजकारणापुरतं आहे हे सगळं तपासाअंती कळेलच। बाकी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।